अब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय भवानी, जय शिवाजी। बोला ठीक है, बोला ना। ज्या अर्थानं या सर्व तमाम कार्यकर्त्यांचे पद्धतीने स्वागत केलं, याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की त्यांच्यामध्ये किती माझ्या येण्यानं आनंद निर्माण झालेला आहे आणि माझं जे स्वागत आहे याचा अर्थ मी घेतलेला निर्णय कसा योग्य आहे हे आपल्याला हे चित्र आज समोर दिसत आहे। अनेक टीका जी आहे तुमच्यावरती होत आहे, काय नेमकं या निर्णय घेण्यामागे काय कारण नेमकं? टीका करणारे फार थोडे लोक आहेत आणि न करणारे किंवा समर्थन करणारे किंवा मी आलो हे आनंद व्यक्त करणारे अनेक लोक आहेत। तुम्हाला मतदारसंघात फिरू देणार नाही, शिर्डीत पाय ठेवू देणार नाही म्हटलं होतं, ते त्यांनाच विचारा। मी आता फिरणारच आहे आणि पाय ठेवणारच आहे। काय कारण तुम्ही जे शिवसेनेत प्रवेश केलाय, काय कारण या सगळ्या गोष्टींची? याची कारण मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलेली आहे की ज्या पद्धतीने मी तुम्हाला मुलाखत दिलेली आहे, वारंवार त्या सांगण्याची गरज नाही, परंतु एक निश्चित आहे की मतदारसंघाच्या भल्यासाठी, तमाम जनतेच्या विकासासाठी मी खऱ्या अर्थानं जे पाऊल उचललंय ते माझ्या मते माझ्या विवेकबुद्धीनं बरोबर आहे अशी मला सांगता शांतपणे विचारा सगळं। विरोधात असल्यामुळे विकास कामांना निधी मिळत नव्हता का तुम्हाला? नेमकं काय कारण होते विरोध काम? आता याबाबतची जी काही हे आहे की निश्चितपणानं जे काही प्रोजेक्ट या मतदारसंघामध्ये आणायचे आहेत, प्रामुख्यानं 2 वर्षामध्ये मी रेल्वेच्या बाबतीतले जे प्रश्न आहेत की आपला हा नाशिक ते पुणे रेल्वे मार्ग असेल किंवा हा बेलापूर ते परळी मार्ग असेल, यासाठी कंटिन्यू झगडतो आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की जे 115 TMC पाणी पश्चिमेला वाहून जाणारं जे पाणी आहे, ज्यामध्ये मी 9 ते 14 मध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे की निवडण्याच्या बाबतीमध्ये मी काय जो संघर्ष केला, त्याचप्रमाणे या पाण्यासाठी देखील त्याच वेळेला या मागण्या मी लावून धरल्या होत्या आणि त्याची खरे आता फलश्रुती आता निर्माण झालेली आहे आणि 24 यासाठीचे प्रोजेक्ट पूर्णपणे आपल्या या घाटमाथ्यावरच्या म्हणजे जे खोरे आहेत, म्हणजे गोदावरी खोरा असेल, तापी खोरा असेल किंवा मुळा खोरा असेल किंवा प्रवरा खोरा असेल, या भागाला निश्चितपणे आणि प्रमुखतः आपला जो भाग आहे त्याला निश्चितपणे वरदान ठरणाऱ्या योजना आहेत। ते प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर हे पाणी 115 TMC मधलं पाणी जरी आपल्या संपूर्ण भागात आलं तर आपला भाग हा अत्यंत निश्चितपणे जो नॉन इरिगेटेड आहे, जिथे आता पाणी मध्ये 8 TMC पाणी गेलं दरवर्षाला जात आहे, ते पाणी थांबेल आणि जो अजून सुजलाम सुफलाम व्हायचा भाग आहे तो राहिलेला भाग निश्चितपणे आपल्याला या पाण्यामुळं सुजलाम सुफलाम करता येईल। रस्त्याचे प्रश्न आहेत, अनेक विषय आहेत की ज्या विषयासाठी मी सतत संघर्ष करत आलोय, त्या करण्यासाठी मला या माध्यमातून निश्चितपणे काहीतरी जनतेच्या पदरामध्ये या विकासासाठी आणता येईल हा माझ्या मनातला। गेल्या दोन वर्षात 17 कोटी रुपयाचा निधी जो होता तुम्ही खर्च नाही केला, मग विकास कसा करणार? तुमच्याकडे ज्या बातम्या आलेल्या आहेत त्या पूर्णपणे चुकीच्या आलेल्या आहेत। खरं म्हणजे आतापर्यंत जो मी खर्च केलेला आहे जवळजवळ, आता याची सगळी माहिती तुम्हाला मी देतो 1 मिनिटामध्ये। आपल्या सर्वांना माहिती आहे की जून 24 मध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघात हा निवडणूक झाली आणि मी निवडून आलो। यामध्ये आम्हाला दरवर्षाला 5 कोटी खासदार निधी मिळतो। त्या निधीतून 24-25, 25-26 ही 2 वर्ष झालेली आहेत। या 2 आर्थिक वर्षात 9 कोटी 80 लाख निधी प्राप्त झाला, बरोबर। त्यातल्या 134 कामे आपण प्रस्तावित केलेली आहे, 134 कामे रुपये 9 कोटी 54 लाखाची प्रस्तावित केली आहेत। त्यात 120 कामे मंजूर झालेली आहेत आणि त्यासाठी 8 कोटी 55 लाख 41 हजार निधी पण मंजूर झालेला आहे। 23 कामं पूर्ण झालेली आहेत, त्यासाठी 1 कोटी 47 लाख रुपये खर्च झालेले आहेत आणि हेच मला आम्ही लेखी देतोय त्याची माहिती सर्व। आणि म्हणून हे केलेलं काम निश्चितपणे आपल्या समोर आहे
त्याचप्रमाणे अकोले तालुक्यातील जे डीपीडीसी आहे जे वार्षिक नियोजन आहे त्यामध्ये जिल्हा वार्षिक योजनेतून 55 कामे अकोले तालुक्यासाठी म्हणजे 4,16,00,000चे, खासदार स्थानिक 24 कामे 1,62,00,000चे, संगमनेर तालुक्यासाठी जिल्हा विकास योजनेतून 78 कामासाठी रुपये 4,53,81,000, त्याचप्रमाणे खासदार स्थानिक 35 कामे 6,84,00,000, कोपरगाव तालुक्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 29 कामासाठी 30,03,08,000, एकंदरीत स्थानिक विकास निधीतून 25 कामासाठी. हा सर्व ही आकडेवारी मी तुम्हाला दिलेली आहेत आणि जवळजवळ या डीपीडीसी म्हणजे जे स्थानिक विकास कार्यक्रम आणि माझा खासदारी कार्यक्रम हा मी पूर्णपणे खर्च करायचा प्रयत्न केला आहे. हे तुम्हाला मी लिखित आणि तालुका वाईज किती केला आहे, किती कामं झालीत हे तुम्हाला मी याच्यामध्ये देतो. साहेब दुसऱ्या- एकूण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने ठाकरे गटाकडून आज आरोप करण्यात येतोय तुमच्या 6 तुमच्यावरच नाही 6 खासदारांवर, काय तथ्य आहे त्या आरोपांमध्ये की तुम्ही गद्दारी केली, तुम्ही पैसे घेऊन पक्ष बदलला असा तो आरोप आहे, त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? पैसे कोण मला नाही माहिती कोण देतंय आणि कोण घेतंय, आता त्यांनाच माहिती असेल. आणि ही आरोप करण्याची कार्यपद्धती झालेली आहे की आजपर्यंत लोकशाहीमध्ये अशा प्रकारचे ज्यावेळेला माणूस करतात, पक्षांतर करतात किंवा दुसऱ्या पक्षामध्ये जातात, त्याचा विचार न करता केवळ त्याच्यावर त्याच पद्धतीचे आरोप करण्याचा जो प्रकार आहे तो साधारणतः निश्चितपणे चुकीचा आहे. असा प्रकार काही झालेला नाही. आणि सर्वजण जे गेलेले आहेत ते या एकाच विचाराने गेलेले आहेत की आपल्या मतदारसंघामध्ये पुढच्या दृष्टीनं जी काही विकासाची कामं व्हावीत, पुढच्या निवडणुका सुलभ व्हाव्यात, जनतेमध्ये मदत राहावी, जनतेमध्ये उत्साह राहा, या भावनेने सर्वजण गेलेले आहेत. 15 दिवसाच्या आधी तुम्ही ठाकरे गटासाठी चांगले होतात, मात्र आज तुम्ही वाईट ठरताय. काय नेमकं या सगळ्या राजकारणाकडे काय? राजकारणामध्ये चांगलं आणि वाईट हे निवडणुका ठरवतात आणि त्यामुळे आता कोणी ठरवण्याचं काही कारण नाहीये. सर, ठाकरे गटाच्या चिन्हावर तुम्ही निवडून आले आणि त्यानंतर आता शिंदे गटामध्ये प्रवेश करताय, मतदारांचा विश्वासघात नाही का? तर तुम्हाला वाटत असेल विश्वासघात नाही, जनतेच्या विश्वासासाठी जनतेच्या कामासाठीच हा केलेला प्रवेश आहे. त्यामुळं माझ्या दृष्टीनं हा विश्वासघात नाही. मतदार म्हणतात की वाकचौरे साहेब स्वार्थासाठी गेले. स्वार्थ नाही, याच्यामध्ये जनतेसाठी ज्या अर्थी गेलो त्या अर्थीच जनतेच्या भल्यासाठी गेलेलो आहे. जो निधी दुसरं आहे का? दुसरं आहे का? नाही, मनाचा प्रश्न आहे ऐका ना. 2024 मध्ये गुलाल घेतल्यानंतर तुम्ही म्हटले होते की हा जो विजय आहे हा उद्धव ठाकरे यांच्या चरणाशी मी समर्पित करतो, या वाक्याशी जनतेशी आणि त्यांच्या सर्व म्हटलेलं आहे, जनतेशी मी समर्पित केलेलं आहे, त्याप्रमाणे मी वागलेलं आहे आणि वागत आहे. मी त्यांना कुठे काय बोलतोय, काही म्हणतच नाहीये. आगामी काळात अहिल्यानगर जिल्ह्यात शिंदे सेनेत किती पदाधिकारी आणि किती कार्यकर्ते प्रवेश करतील, काय त्याचं नियोजन तुम्ही केलंय का? आलेले दिवस तुम्हाला सांगतील.